नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील निमतळे शिवारात एका युवकाचा अपघाताचा बनाव करत त्याच्या मित्रांनीच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी मयतचा मोठा भाऊ भाऊसाहेब रमेश कदम, दत्तू बाळू पगार तसेच देवाजी दगा बोरसे यांना ताब्यात घेतलंय। निमतळे शिवारात रात्री वेहळगाव रस्त्याच्या कडेला एक अनोळखी अपघातग्रस्त युवक पडलेला ॲम्ब्युलन्स चालक शांतीनाथ राठोड यांना दिसला। त्यांनी पोलीस पाटीलला माहिती दिल्यानंतर नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सदर युवक मृत झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी अधिक तपास केला असता पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होऊन दोन मित्रांनीच दीपक रमेश कदम याचा खून करून अपघाताचा बनाव केल्याचे उघड झाले आहे। काल दिनांक 8/1/2024 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की 30 ते 35 वर्ष वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह मूळडोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मयत स्थितीत पडलेल्या अवस्थेत आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः खंडागळे, PSI बाळाकर, PSI मनोज वाघमारे, पोलीस हवालदार बच्छाव हंसराज तळवळकर असे आम्ही घटनास्थळी गेलो। त्यानंतर सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली। त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार साकोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून साकोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगार व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरची मृतदेह व गाडी ही रोडवर ठेवली होती।